हरे कृष्ण. तर आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये जमलेल्या सगळ्या भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वी म्हणजे 25 फेब्रुवारीला अतिशय महत्वाचा एक उत्सव होता, नित्यानंद त्रयोदशीचा. तर त्यानिमित्ताने आपल्या इथे इस्कॉन बारामतीतर्फे 2 दिवसीय प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर आजचा प्रवचनाचा आपला विषय आहे नित्यानंद प्रभूंचं महात्म्य आणि त्यांच्या काही लीलांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर लोचनदास ठाकूर म्हणतात की परम करुणा पाहू दुई जन निताय गौरचंद्र सब अवतार सार शिरोमणी केवल आनंद कंद. सर्व अवतार सार शिरोमणी केवल आनंद कंद. शिरोमणी याचा अर्थ असा होतो, जसं आपण एखाद्या गळ्यामध्ये हार घेतला, एखादा नेकलेस घेतला, तर त्या नेकलेस मधला सगळ्यात आकर्षक भाग असतो तो त्याचा पेंडंट असतो, मधला भाग असतो. किंवा एखादा मोत्यांचा हार घेतला तर त्याच्यामध्ये एक सेंटरमध्ये एक मोठा मणी असतो, त्याला म्हटलं जातं शिरोमणी. तसे भगवंताचे अनेक अवतार आहेत, परंतु हा जो गौरनिताय हे जे अवतार आहे त्यांना म्हटलं जातं सार शिरोमणी. शिरोमणी अवतार आहे. कारण का? कारण ते परम करुणा अवतार आहे. आणि परम करुणा का? कारण ह्या कलियुगातल्या बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी खास त्यांचा तो अवतार झालेला आहे आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं परम करुणा अवतार. आणि हे जे परम करुणा अवतार आहे ते सर्व अवतारांमध्ये सार शिरोमणी आहे असं लोचनदास ठाकूर म्हणतात. बघा, आता करोना आलेला आहे आणि मागच्या 1 वर्षापासून सगळं जग हे करोनाला सामोरं जात आहे, त्या संकटाचा सामना करत आहे. सगळेजण दुःखी आहे, पण काही लोक करोना पुन्हा आल्यामुळे आनंदी आहे. तर कोण आहेत ते? तर मागच्या वर्षी जर आपण बघितलं की करोनामुळे ऑलमोस्ट सगळ्यांचं 1 वर्ष शैक्षणिक वर्ष मुलांचं शाळेत जाऊ शकले नाही. आणि काही विद्यार्थी शाळेत जाणारे किंवा कॉलेजमध्ये जाणारे असे होते की त्यांची पास होण्याची काही शक्यता नव्हती किंवा त्यांचा अभ्यास नव्हता, पण त्यांच्यावर करुणा झाली, कृपा झाली आणि ते पास झाले. आणि ह्या वर्षी ज्यावेळेस पुन्हा आता करोनाचे केसेस वाढायला लागले त्यानंतर सगळे दुःखी आहे. शेतकरी दुःखी आहे, व्यापारी दुःखी आहे, सगळ्या जणांना टेन्शन आहे की आता काय होणार आहे. परंतु काही लोकांना असं वाटतं की ह्या वर्षी पुन्हा करोना आला तर ह्या वर्षी पण शाळेत जायची गरज नाही, आपण पुन्हा पास होणार आहे. म्हणजे त्या मुलांवर जे पास होण्याची गॅरंटी नव्हती त्यांच्यावरती कृपा झाली. तसंच आपण सगळे सुद्धा ह्या म्हणजे सत्ययुग गेलं, द्वापर युग गेलं, त्रेतायुग गेलं, आता हे कलियुगामध्ये राहणारे सगळे असे जीव आहोत की आपल्याला पास होण्याची गॅरंटी नाही, आपण भगवत धामाला जाण्याची काही आपली गॅरंटी नाही. आणि म्हणून अशी काहीतरी आपल्याला करुणा मिळेल की ज्याने आपल्यावर कृपा होईल, आपल्याला भगवत धामामध्ये आपली क्षमता नसताना, आपली पात्रता नसताना सुद्धा आपण जाऊ. हे करण्यासाठीच हा भगवंताचा अवतार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं परम करुणा अवतार. हा अतिशय कृपाळू जे अवतार आहे, ह्या कलियुगातल्या नित्य मंद आहे. हे कलियुगातले जे व्यक्ती असतात ते मंद बुद्धी असतात असं म्हटलं जातं. नित्य मंद लोकांसाठी नित्यानंद अवतार आहे. नित्यमंद लोकांसाठी नित्यानंद प्रभूंचा अवतार झालेला आहे. परम पापी लोकांसाठी परम करुणा, परम कृपाळू भगवंताचा हा अवतार झालेला आहे. नाही तर तसं बघायला गेलं तर भगवंत ह्या कलियुगामध्ये कोणालाही अध्यात्मामध्ये खूप वेळा आवड नसते. लोकांना आपण कोण आहोत, भगवंत कोण आहे, भगवंताकडे कसं जायचं याच्याबद्दल जास्त आकर्षण नसतं. या भौतिक गोष्टींमध्ये लोकांना जास्त आकर्षण असतं, परंतु अध्यात्मामध्ये फार कमी आकर्षण असतं. आणि एखाद्याच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण जरी झाले की आपण कोण आहोत, भगवंतापर्यंत आपण कसं जायचं, हा प्रश्न मनात निर्माण जरी झाला, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळत नाही. असंच एकदा एक व्यक्ती होता. तो सकाळी सकाळी झोपेतून उठतो आणि उठल्यानंतर थोडं त्याच्या मनात त्या दिवशी सकाळी सकाळी एक आध्यात्मिक मूड त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आध्यात्मिक त्याला असं वाटायला लागतं, थोडं फिलिंग यायला लागतं, आध्यात्मिक थोडंसं त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागतात. आणि झोपेतून डोळे उघडतो तेवढ्यात त्याच्या मनामध्ये स्वतःबद्दल खूप सारे प्रश्न निर्माण होतात की मी कोण आहे, मी या जगामध्ये कशासाठी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये मी कुठं जाणार आहे. तसंच जो डोळे झोपेतून उठलेला असतो अजून पडलेलाच असतो पलंगावर, पुन्हा डोळे बंद करतो, थोडं ध्यान लावतो आणि ध्यान लावल्यानंतर विचार करत असतो मी कोण आहे, या जगामध्ये मी कशासाठी आलेलो आहे आणि मी भविष्यात कुठे जाणार आहे. या 3 प्रश्नांबद्दल तो विचार करत असतो, बडबड करायला लागतो. मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे
आणि मी भविष्यात कुठे जाणार आहे असा विचार करायला लागतो. तेवढ्यात त्याची पत्नी येते तिथं आणि बघते, तिला वाटतं की हा झोपेतच बडबड करतोय, स्वप्नामध्ये बडबड करतोय. ती त्याला जोरात मारून उठवते आणि ती म्हणते, मी देते तुमच्या प्रश्नांचे उत्तर. तुम्ही सगळ्यात आळशी आहात, तुम्ही या जगामध्ये फक्त मला त्रास देण्यासाठी आलेला आहात आणि आता लवकर तुम्ही बाथरूम मध्ये जा, आंघोळ करा आणि ऑफिसला जा. त्याला धन्य वाटतं, माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी कोण आहे तर मी आळशी आहे. मी या जगात कशासाठी आलेलो आहे तर पत्नीला त्रास देण्यासाठी आलो आहे. आणि मी कुठे जाणार आहे तर बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करून मी ऑफिसला जाणार आहे. सांगण्याचा उद्देश काय की कलियुगामध्ये असं अतिशय भक्तीसाठी पोषक वातावरण नाहीये आणि म्हणून हे भगवंताला माहित आहे. म्हणून या कलियुगातल्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी हा परम करुणा अवतार आहे, भगवंताने घेतलेला आहे. आज असंच आजच्या या प्रवचनामध्ये आपण नित्यानंद प्रभूजींबद्दल चर्चा करू की नित्यानंद तत्व काय आहे. नित्यानंद प्रभूंच्या जीवनाबद्दल थोडक्यात चर्चा करू आणि नित्यानंद प्रभूंचे काही महत्वाचे जे गुण आहेत ते आपण आज बघूया. तर नित्यानंद प्रभू हे नित्यानंद तत्व काय आहे. तर प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेत असतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलं भगवंतांनी की प्रत्येक युगात भगवंत अवतार घेत असतात. तर कलियुगामध्ये खास करून एक हा जो कृपाळू अवतार आहे गौरांग महाप्रभूंचा, तो भगवंतांनी घेतलेला आहे. आणि भगवंत ज्या ज्या वेळेस अवतार घेत असतात तर भगवंत एकटे येत नाही, भगवंतासोबत भगवंताचे पार्षद सुद्धा येतात. आणि त्याचप्रमाणे जसे वेगवेगळे पार्षद येतात तर ह्या अवतारामध्ये जसं राम अवतारामध्ये जे बलरामजी होते ते लक्ष्मण म्हणून आले, कृष्ण अवतारमध्ये तर ते बलरामजीच होते. तसंच हा जो गौरांग महाप्रभूंचा अवतार होता त्यामध्ये बलरामजी हेच नित्यानंद प्रभू म्हणून भगवंताच्या गौरांग महाप्रभूंच्या कार्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी, गौरांग महाप्रभूंची सेवा करण्यासाठी नित्यानंद प्रभू बलरामजी हे नित्यानंद प्रभू म्हणून अवतरित झाले. आणि म्हणून नरोत्तम दास ठाकूर आपल्या एका वैष्णव गीत मध्ये म्हणतात की ब्रजेंद्र नंदन गे सची सुत होइलो शे, बलराम होइलो निताय, बलराम होइलो निताय, ब्रजेंद्र नंदन जे सच्चिसुत होइलो शे. ब्रजेंद्र नंदन जे भगवान श्रीकृष्ण होते तेच कोण झाले, सच्चिसुत गौरांग महाप्रभू झाले. बलराम होइलो निताय म्हणजे नित्यानंद प्रभू हे साक्षात बलरामजी आहेत. आणि बलरामजी कोण आहेत तर भगवान श्रीकृष्णांचे पहिले विस्तारित रूप. फर्स्ट एक्सपान्शन ऑफ लॉर्ड कृष्णा इज बलरामजी. फर्स्ट एक्सपान्शन, पहिले विस्तारित रूप. जयदेव गोस्वामी आपल्या दशावतार जे स्तोत्र आहे त्यामध्ये म्हणतात की केशव धृता हलधर रूपा जय जगदीश हरे. केशव धृता म्हणजे केशव धृत म्हणजे एक्सपान्शन किंवा विस्तारित रूप जे कोण आहे, हलधर रूप. हलधर रूप म्हणजे बलरामजी. तर ते पहिले एक्सपान्शन किंवा पहिले विस्तारित रूप भगवान श्रीकृष्णांचे आहे ते म्हणजे बलरामजी. आणि ते बलरामजी म्हणजे नित्यानंद प्रभू. आता थोडक्यात आपण थोडं तत्वाबद्दल चर्चा करू की कसे हे एक्सपान्शन होतात, कसे विस्तारित रूप कसे असतात. तर सगळ्यात महत्वाचं जे मेन भगवंताचं जे रूप असतं ते म्हणजे वृंदावनातले कृष्ण. त्या वृंदावनातल्या कृष्णांना म्हटलं जातं स्वयंरूप, जे मेन आहे स्वयंरूप. मग त्यांचे दोन प्रमुख प्रथम विस्तारित रूप जे होतात त्यांना म्हटलं जातं, एकाला म्हटलं जातं प्रभाव प्रकाश आणि दुसऱ्याला म्हटलं जातं वैभव प्रकाश. त्याच्यामध्ये फरक काय, प्रभाव प्रकाश आणि वैभव प्रकाश. जे प्रभाव प्रकाश असतं त्यामध्ये जे मेन भगवंत आहे स्वयंरूप त्यांचा मूड सेम राहतो आणि त्यांचा जो कलर आहे कांती किंवा कॉम्प्लेक्शन आपण त्याला म्हणतो ते सेम राहतं. त्याला म्हटलं जातं प्रभाव प्रकाश. त्याचं उदाहरण जे आहे ते म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचे रासलीला झाल्या तर भगवान श्रीकृष्णाने स्वतःला विस्तारित केलं, एक्सपान्शन केलं, वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या स्वतःला एक्सपान्शन करून अनेक गोपींबरोबर भगवान श्रीकृष्णाने एका वेळी रासलीला केली. आणि ते जे रास इतर गोपींबरोबर सोबत जे रासलीला करणारं भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे त्याला म्हटलं जातं प्रभाव प्रकाश. याच्यामध्ये भगवंताचा मूड सेम आहे आणि भगवंताचं कॉम्प्लेक्शन किंवा कांती किंवा वर्ण हा सुद्धा सेम आहे. आणि आता त्याच्यामध्ये जे स्वयंरूप, जे महत्वाचं स्वयंरूप मेन रूप आणि प्रभाव प्रकाशाच्या मधला फरक कसा काय समजावून घ्यायचा आपण. जे कृष्ण गोपींबरोबर रासलीला करत होते ते त्यांचे पहिले विस्तारित रूप होते, त्याला म्हटलं जातं प्रभाव प्रकाश. आणि जे भगवंत राधा राणी बरोबर रासलीला करत होते ते आहे स्वयंरूप.
हे झालं प्रभाव प्रकाश, पहिलं जे आहे रूप. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे वैभव प्रकाश, जे ते पण पहिलंच एक्सपान्शन आहे किंवा विस्तारित रूप आहे, ते म्हणजे वैभव प्रकाश म्हणजे बलरामजी. पण याच्यामध्ये फरक काय आहे वैभव प्रकाश आणि प्रभाव प्रकाश मध्ये? वैभव प्रकाश मध्ये भगवंताचा मूड बदलतो आणि भगवंताचा जो रंग आहे कॉम्प्लेक्शन हे बदलतो. तर बलरामजीचा जो मूड आहे, भगवान श्रीकृष्णाचा जो मूड आहे, स्वयं जे रूप आहे त्याचं मूड आहे सेवेचा स्वीकार करणे, आणि बलरामजींचा मूड जो आहे तो सेवा करणे भगवंताची. हा फरक आहे मूड मधला. आणि त्याच्यामधला त्यांचा कांतीचा जो फरक आहे, भगवान श्रीकृष्णाचे जे स्वयंरूप आहे ते आहे मेघश्याम. त्यांचा तो एका नवीन जसे पावसाळ्याचे ढग येतात काळसर निळसर जो रंग असतो तो भगवंताचा जे स्वयंरूप आहे त्याचा रंग आहे. आणि भगवंताचं जे वैभव प्रकाश बलरामजीचा जो रंग आहे तो अतिशय सफेद, एका नवीन उमललेल्या पांढऱ्या शुभ्र फुलासारखा बलरामजीचा रंग आहे. हा फरक आहे. आणि मग हे जे बलरामजी आहे जे वृंदावनामध्ये असतात त्यांना म्हटलं जातं रोहिणी नंदन बलराम. आणि मग त्यांच्यापासून जे वैकुंठामध्ये आहे तर त्यांना म्हटलं जातं मूल संकर्षण. मूल संकर्षण आहे, सॉरी, जे द्वारका आणि मथुरामध्ये असतात त्यांना म्हटलं जातं मूल संकर्षण. त्याच्यानंतर जे बलरामजी वैकुंठामध्ये असतात त्यांना म्हटलं जातं महासंकर्षण. हे आपण एक्सपान्शन कसे होत आहे ते बघतोय. महासंकर्षणापासून महाविष्णू येतात, महाविष्णूंपासून कर्णोदक्षाय विष्णू येतात, जे आणि त्यांच्या कर्णोदक्षाय विष्णूंपासून अनेक विश्वांची युनिव्हर्सची निर्मिती होते. आणि मग गर्भोदक्षाय विष्णू येतात, जे प्रत्येक जे युनिव्हर्स निर्माण झालेलं आहे त्यामध्ये गर्भोदक्षाय विष्णू जातात आणि त्यांच्या नाभीतून मग ब्रह्माजी बाहेर येतात. आणि मग गर्भोदक्षाय विष्णूंपासून क्षीरोदक्षाय विष्णू येतात, की जे क्षीरोदक्षाय विष्णू प्रत्येक अणूमध्ये जातात आणि प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये ते एक परमात्मा म्हणून स्थापित असतात. आणि ह्या परमात्म्यापासूनच जीवात्म्यांची निर्मिती होते. म्हणजे तसं एक प्रकारे बघायला गेलं हे तत्व आहे, समजून घ्यायला थोडं अवघड आहे, पण एक आपण समजू शकतो की प्रत्येक जीवात्म्याचा जो उगमस्थान आहे किंवा की आपण निर्मिती आहे ती बलरामजींपासूनच होत असते. तर हे त्याचं थोडक्यामध्ये बलरामजी त्याच्या तत्वांबद्दल ही माहिती झाली. तसंच बलरामजी किंवा हे नित्यानंद प्रभू हे सर्वांचे परमगुरु आहेत. आपल्या सगळ्यांचे ते परमगुरु सुद्धा आहेत हे बलरामजीच्या तत्वांबद्दल. तर आता आपण बघूया की नित्यानंद प्रभू हे कोण आहे, त्यांचे काही लक्षणं, त्यांचे गुणधर्म आपण बघूया. नित्यानंद या शब्दाचा अर्थ काय होतो? नित्य म्हणजे नेहमी, आनंद म्हणजे आनंद देणारे. त्याचा या नित्यानंद या शब्दाचा एक अर्थ होतो की जे नेहमी आनंद देणारे असतात. किंवा त्याचा दुसरा अर्थ होतो की ते स्वतः नेहमी आनंदामध्ये असतात, ते नेहमी इतरांना आनंद देत असतात. हा पहिला अर्थ होतो. किंवा ते नेहमी स्वतः नित्य आनंदामध्ये असतात. लोचनदास ठाकूर एका ठिकाणी म्हणतात एका वैष्णव सॉन्ग मध्ये की अक्रोध परमानंद नित्यानंद राय, अक्रोध परमानंद नित्यानंद राय. हे नित्यानंद प्रभू परम आनंदामध्ये नेहमी असतात हे तिथं म्हटलेलं आहे. नेहमी भगवंताचे नाम, भगवंताचे रूप आणि भगवंताच्या लीला यामध्ये ते आनंद प्राप्त करत असतात. बघा हे जे जग आहे या जगाला म्हटलं जातं दुःखालय अशाश्वत असं म्हटलं जातं. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की हे जग म्हणजे दुःखालय आहे, अशाश्वत म्हणजे कधी शाश्वत काळासाठी टिकणार नाहीये असं या जगाला म्हटलं जातं. आता ह्या प्रत्येक दुःखालय अशाश्वत या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द काय येत आहे? घेत आहे दुःखालय, दुःखाचा विरुद्धार्थी शब्द आहे आनंद. आणि अशाश्वत या शब्दाचा अर्थ आहे नित्य. म्हणजे दुःखालय अशाश्वत याच्या अगदी विरुद्ध केलं तर होतं नित्य आनंद. म्हणजे जर आपल्याला ह्या जगामध्ये दुःखच मिळणार आहे आणि हे जग अशाश्वत आहे आणि म्हणून जर याच्या आपल्याला विरुद्ध दिशेने जायचं असेल तर आपल्याला नित्यानंद प्रभूंकडे जावं लागेल. तसं बघायला गेलं तर या जगामध्ये कुठेही सुख नाहीये, सगळ्या दुःखाने भरलेलं जग आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवं बरं होऊ नका. तुम्ही उगाच हव्यास करू नका, इथं कुठेही तुम्हाला सुख मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवं बरं होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी म्हणजे एक बंदीखाना आहे. हा जे जग आहे ते, हा संसार जो आहे तो बंदीखाना आहे
सुखाचा विचार नाही कोठे, ते सुखाचा विचार नाहीये, सुखच नाहीये. 14 कल्पवरी आयुष्य जयाला, परी तो राहिला ताटाखाली. तुकाराम महाराज इथे मार्कंडेय ऋषींबद्दल सांगतायत की 14 कल्पवरी आयुष्य जयाला, तरी तो राहिला ताटाखाली. म्हणजे ज्याला 14 कल्प आयुष्य होतं असे मार्कंडेय ऋषी कुठे राहिले? एका झोपडीमध्ये राहिले. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, धरुणी हृदया माझी हरी. तुकाराम महाराज इथे म्हणतात की लवकर तुम्ही ह्या बंदी खाण्यातून सुटून जा आणि काय करा, त्यासाठी काय करा, धरुणी हृदयामध्ये हृदया माझी हरी. तुमच्या हृदयामध्ये तुम्ही हरीला धारण करा आणि जेव्हा तुम्ही हृदयामध्ये हरीला धारण कराल त्यावेळेस तुम्ही या बंदी खाण्यातून, संसार या भौतिक जगातल्या बंदी खाण्यातून तुम्ही बाहेर जा. म्हणजे ते म्हणतात की सुख नाही कुठे आली या संसारात, या जगामध्ये कुठेही सुख नाहीये. हे तुकाराम महाराज म्हणतात. हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं की दुःखालय मा शाश्वतम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या जगामध्ये सुख नाहीये, खरं सुख नाहीये. तरीही प्रत्येक जण हा सुखाच्या शोधामध्ये, प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती सुख किंवा आनंद प्राप्तीसाठी करतो. आपण कुठे फिरायला जातो तर ती सुख प्राप्तीसाठी जातो. आपण काही चांगले पदार्थ खातो तर आनंद प्राप्तीसाठी करतो. काय कुठली गोष्ट करत असाल आपण तर ती आनंद प्राप्तीसाठी करतो. परंतु त्याच्यातून आपल्याला म्हणजे सांगायचा उद्देश काय की प्रत्येक व्यक्ती ही सुखाच्या किंवा आनंदाच्या शोधात आहे. म्हणजे दुसऱ्या अर्थाने बघायचं झालं तर प्रत्येक व्यक्ती, मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक असो, प्रत्येक जण हा नित्यानंदच्या शोधात आहे. प्रत्येक जीवात्मा हा नित्यानंद प्रभूंच्या शोधात आहे. आणि ज्या वेळेस ते नित्यानंद प्रभूंची त्यांना प्राप्ती होईल त्याच वेळी ह्या दुःखालयात, हे दुःखालय जे आहे ज्याच्यामध्ये फक्त दुःखच भरलेलं आहे, ह्या दुःखालयात सुद्धा तो नित्य आनंदाचा आस्वादन करू शकेल. आणि तसं जर नसलं या भौतिक जगातला कितीही सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तो खऱ्या अर्थाने तो सुखी होणार नाही. एक तर सुख नाहीच आहे आणि असलं तरी ते अतिशय छोटं आहे, अतिशय थोडकं आहे आणि ते अशाश्वत आहे. तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी एका अभंगामध्ये म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. याचा अर्थ काय होतो की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचा डोह जो आध्यात्मिक आनंद आहे तो त्याला एका डोहाप्रमाणे किंवा तलावाप्रमाणे समजला आपण. बघा एखादा मोठा तलाव असतो आणि त्या तलावामध्ये जर आपण एखादा दगड फेकला तर त्या तलावाच्या पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि काही कालांतराने ते तरंग थांबून जातात. तुकाराम महाराज या भौतिक आनंदाला त्या तरंगाची उपमा देतात. ते म्हणतात की जर आध्यात्मिक आनंद हा जर त्या तलावाप्रमाणे जर असेल तर हे भौतिक जे सुख आहे किंवा आनंद, भौतिक जे सुख आहे त्याला एखाद्या तरंगाप्रमाणे म्हणजे अतिशय छोटं आहे, त्याच्या खाली म्हणजे त्या तलावाच्या पाण्याची जर डेप्थ बघितली ती खूप जास्त आहे आणि हे भौतिक सुख हे त्या तरंगाप्रमाणे आहे, वरचेवर आहे आणि थोडा काळापुरतं आहे. काही काळानंतर ती तरंग थांबून जाते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे भौतिक जो आनंद आहे किंवा सुख आहे हे त्या मोठ्या आध्यात्मिक आनंदाचा थोडासा अंश आहे. आनंदाची अंग आनंदाचे, त्या आनंदाचा थोडासा अंश आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे खरा आनंद ह्या विषयांमध्ये नाही, या भौतिक जगामध्ये नाही, हा सांगण्याचा उद्देश आहे. मग अशा प्रकारे जर हे सगळं जग दुःखालय अशाश्वत असेल तर त्याच्यामध्ये खरा आनंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला नित्यानंद प्रभूंची शरण घ्यावी लागेल. निताय पद कमल कोटी चंद्र सुशीतल, जे चहाये जग तुजुराये. निताय पद कमल कोटी चंद्र सुशीतल. मग आपण उन्हाळ्याचे दिवस असतात आणि वरतून प्रखर सूर्याचं तेज किंवा प्रकाश उष्णता येत असते आपल्यावर आणि त्या मे महिन्यातल्या एप्रिल महिन्यातल्या जो उन्हाळा असतो त्याचा जर आपण दुपारच्या वेळेस बाहेर असू तर आपल्याला त्या उन्हाच्या सूर्यकिरणाने खूप त्रास होतो, पूर्ण घाम येतो, आपल्याला दाह होतो, शरीराचा फार दुःख होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक रात्र झाली आणि आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र आला तर त्याच्यातून जी शीतलता आपल्याला प्राप्त होते ती खूप सुखकारक असते. ते सगळं दुःख नष्ट करते आणि एक शीतलता आपल्याला प्राप्त करून देते. दिवसभर झालेल्या उन्हाची जी काहिली झालेली असते आपल्या शरीराला, जो दाह झालेला असतो तो सगळा निघून जातो आणि तो पौर्णिमेचा जो शांत आणि शीतलता देणारा चंद्र आहे तो आपल्याला आनंद प्रदान करत असतो.
इथं म्हटलंय की भौतिक जगातले जीवात्मे आहेत ते सुद्धा या आधी भौतिक आधी आत्मिक वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने ते होरपळून निघालेले आहेत. त्या उष्णतेने त्यांना त्रास होतोय. कोणाला शारीरिक त्रास आहे, कोणाला मानसिक त्रास आहे, कोणाला आर्थिक त्रास आहे. अशा वेगवेगळ्या त्रासांनी या भौतिक जे जीव आहेत, सगळे भौतिक जगामध्ये सगळे जीव आहेत हे त्रासलेले आहेत या उष्णतेने. या त्रिविध तापांचे, ताप आहे तो ताप, टेम्परेचर आहे, आणि त्याच्यामुळे ते सगळे त्रासलेले आहेत. आणि ह्या दुःखापासून जर निराकरण करायचं असेल तर आकाशामध्ये सूर्य जाऊन, तो उष्णता देणारा सूर्य जाऊन शीतलता देणारा चंद्र आला पाहिजे. आणि ज्यावेळेस नित्यानंद प्रभूजी आपल्या जीवनामध्ये येतात तर एक चंद्र घेऊन येत नाही ते. निताय पद कमल कोटी चंद्र सुशीतला. एक चंद्राचा प्रकाश शीतलता नाही मिळत आपल्याला, कोटी चंद्रांची सुशीलता आपल्या प्रत्येकाला, प्रति शीतलता आपल्याला प्राप्त होते ज्यावेळेस नित्यानंद प्रभूंचे चरण हे आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात, असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. तर कधी आपण पंढरपूरला गेलो, दुपारच्या वेळेस जर आपण कधी गेला असेल पंढरपूरला, तर तिथे पंढरपूरला पण उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं. दुपारच्या वेळेस जर आपण बस स्टँड पासून निघालो आणि वाळवंटापर्यंत येतो, वाळवंटाला पण तिथे खाली रेती तापलेली असते, वरून आकाशामधून सूर्याचा प्रकाश असतो, खूप ऊन लागत असतं. जरी आपण पूर्ण चंद्रभागा नदी पार करून गेलो तरी खूप आपल्याला त्रास होतो, वरचा सूर्य खूप तापलेला असतो. पण अशा वेळी ज्यावेळेस आपण इस्कॉन पंढरपूरकडे जातो तर तिथे आपल्याला ते मोठं पिंपळाचं झाड मिळतं, आणि जसं आपण त्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जातो तर आपल्याला खूप बरं वाटतं, शीतलता, ती सावली प्राप्त होते. आणि त्याच पिंपळाच्या झाडाखाली चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू आणि विश्वरूप प्रभूजींचे चरण कमल आहे. आणि त्या चरण कमल ज्यावेळेस आपण आपलं मस्तक ठेवतो, डोकं ठेवतो, तर एक खूप थंडावा मिळतो बघा. ते मेटलचे बनलेले असतात आणि बाहेर कधीही कितीही उष्णता असेल तरी त्या चरणांपासून आपल्याला एक शीतलता मिळते. तर मी हे जे विचार करत होतो की हा जो हे जे वैष्णवगीत आहे ते खऱ्या अर्थाने तिकडे अनुभवायला मिळते. त्याचा अर्थ दुसरा आहे की भौतिक तापांपासून आपली मुक्तता होते, पण एक खऱ्या अर्थाने सुद्धा ज्यावेळेस आपण त्या सगळ्या तापातून, त्या तापलेल्या वाळूतून, आकाशातून, सूर्यातून ज्यावेळेस तिथे जातो त्या पिंपळाच्या झाडाखाली आणि नित्यानंद प्रभूंचे चरण आपल्याला तिथे भेटतात आणि त्याच्यावर आपण ज्यावेळेस आपलं डोकं ठेवतो तर बाहेरच्या एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला शीतलता एक प्राप्त होत असते. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस हे चैतन्य नित्यानंद प्रभू आपल्या जीवनामध्ये येतात तर सगळ्या दुःखांतून आपलं निराकरण होत असतं. आणि म्हणून जे शिल प्रभुपाद होते त्यांना माहित होतं की पाश्चात्य जगातले सगळे लोक हे या भौतिक गोष्टींमध्ये अडकून पडलेले आहेत, अनेक दुःख ते भोगतायत, आणि म्हणून त्यांना सुद्धा नित्यानंद प्रभूंची, चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करून द्यायची प्रभुपादांची इच्छा होती. आता त्या पाश्चात्य लोकांना तर नित्यानंद प्रभू कोण, चैतन्य महाप्रभू कोण काहीच माहित नव्हतं. तर त्यांना कृपा कशी प्राप्त करून द्यायची, तर त्यांनी मग गौरनिताय डॉल्स, हॅपी डॉल्स म्हणून ते घेऊन जायचे न्यूयॉर्क सिटीमध्ये. लोकांना माहित पण नसायचं हे काय आहे, पण प्रभुपाद सांगायचे की तुम्ही यांना अगरबत्ती ओवाळा आणि त्याने काय होईल, ते लोक विचारायचे तर तुम्ही आनंदी व्हाल, तुमच्या जीवनात सुख येईल. आणि ते लोक आनंदाने, त्यांना माहित नव्हतं कोण आहे, पण तुमचे गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या विग्रहांना ते अगरबत्ती अर्पण करत होते. तर अशा प्रकारे हे नित्यानंद प्रभूंचं थोडक्यामध्ये वर्णन आपण ऐकलं. आता नित्यानंद प्रभूंचा जो जन्म आहे तो आजपासून सुमारे 548 वर्ष, जर एक्झॅक्ट आपण पकडायचं ठरलं, 547 वर्षापूर्वी इसवी सन 1474 साली हा बंगालमध्ये झाला. माघ त्रयोदशीच्या दिवशी तो जन्म त्यांचा झाला. त्यांचा जो नित्यानंद प्रभूंचा जो जन्म झाला त्या भागाला असं म्हटलं जातं राड देश. जसं बंगालमध्ये 2 प्रकारचे भाग आहेत. ज्या भागातून गंगा नदी वाहते तो भाग अतिशय सुजलाम, सुफलाम, सुपीक असा भाग आहे, ज्यामध्ये शेती चांगली होते, लोकांकडे पैसा वगैरे भरपूर आहे, हा एक भाग झाला. आणि दुसरा बंगालचा भाग ज्याला राड देश असं म्हटलं जातं, तिथे थोडेसे नापीक जमीन आहे, जास्त समृद्धी नाही आहे. परंतु नित्यानंद प्रभूंचा जो जन्म आहे तो त्या राड देशामध्ये झाला, एकचक्र गाम जे आहे तिथे. आणि त्या भागामध्ये जसं नित्यानंद प्रभूंचा अवतार झाला, जन्म झाला, तर जेव्हापासून त्यांचा अवतार झाला तर त्या सगळ्या ओसाड जमिनीमध्ये, ओसाड प्रदेशामध्ये सगळी समृद्धी निर्माण झाली. तसंच आपल्या सुद्धा जीवनामध्ये होणार आहे. आपलं जीवन सुद्धा एक राड देशाप्रमाणे आहे, नापीक आहे, जिथं काही उत्पन्न होत नाही, अशा प्रकारे दुर्लक्षित आपलं जीवन आहे जे नापीक आहे.
पण जर त्याच्यामध्ये नित्यानंद प्रभूंनी आपल्या हृदयामध्ये जर प्रवेश केला, त्यांचे चरण जर आपल्या हृदयामध्ये आले, तर आपलं सुद्धा राड देशाप्रमाणे झालेलं आपलं हृदय हे अतिशय सुपीक होईल आणि तिथे समृद्धी निर्माण होईल. हे आपण त्यांच्या त्या जन्मापासून समजू शकतो. त्यांचा जन्म जो झाला त्या गावाचं नाव आहे एकचक्रधाम. एकचक्र गाव जे आहे ते आपण महाभारतामध्ये सुद्धा ऐकलं असेल, जिथे भीमाने बकासुराचा वध केला, तेच ते गाव. नित्यानंद प्रभूंच्या वडिलांचं जे नाव आहे ते हडाय पंडित ओझा आणि त्यांच्या आईचं नाव आहे पद्मावती ओझा. त्याच्यात त्यांचे जे सगळ्यात मोठे जे मुलगा आहे ते म्हणजे नित्यानंद प्रभू. त्यांना लहानपणी निताय निताय असं सुद्धा म्हटलं जायचं. तर अतिशय सुंदर असे त्यांचं स्वरूप होतं लहानपणी. त्यांचा जो रंग होता मी सांगितल्याप्रमाणे अतिशय पांढरा शुभ्र, एका नवीन जे सफेद फुल असतं नवीन उमललेलं त्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलासारखा त्यांचा वर्ण होता. त्यांचे केस हे अतिशय असे नाजूक आणि कुरळे असे केस होते, दिसायला अतिशय सुंदर. त्यांचे नयन जे डोळे होते ते असे कमलाप्रमाणे असे सुंदर कमल नयन होते ते. आणि त्यांचे जे हात होते त्याचं वर्णन जे करण्यात आलेलं आहे की त्यांचे हात हे अतिशय लांब होते, गुडघ्यापर्यंत हात. ज्यांचे भगवंताचे हात हे गुडघ्याप्रमाणे असतात आणि गुडघ्यापर्यंतचे हात, ज्यांचे हात मोठे असतात ते असं म्हटलं जातं सद्भाग्याचं लक्षण आहे. कलियुगातल्या लोकांचे जे शरीरच छोटं आहे आणि त्यांचे हातपाय सुद्धा, आता मी खूप वेळा सोनोग्राफी करतो, तर सोनोग्राफीमध्ये ज्यावेळेस बाळाची व्यंग आपण बघतो, खूप वेळा बाळांचे हात हे फार छोटे छोटे असतात, म्हणजे नॉर्मल पेक्षा छोटे असतात. त्याला मेडिकल टर्म आहे, त्याला म्हटलं जातं स्केलेटल डिस्प्लासिया. त्यांचे हाडं छोटे असतात आणि बाळांचे फार हात छोटे छोटे असतात जन्मतः. परंतु मी अशी एक पण केस बघितलेली नाहीये की मेजरमेंट पेक्षा हात मोठे. आम्ही प्रत्येक बाळाच्या पायाची लेंथ, हाताची लेंथ घेतो, डोक्याचं सर्कम्फरन्स घेतो, पोटाची सर्कम्फरन्स घेतो सोनोग्राफी करताना. अनेक बाळांचे हात हे अतिशय छोटे छोटे मी बघितलेले नॉर्मल पेक्षा. परंतु कुठल्याही बाळाचा हात मला असा गुडघ्यापर्यंत मोठा दिसला नाही, कारण ते फक्त भगवंताचं होत असतं. आणि तेच नित्यानंद प्रभूंचे हात अतिशय मोठे होते. आणि नित्यानंद प्रभू नेहमी लहानपणापासूनच निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. तर आचार्य सांगतात की का नित्यानंद प्रभू हे नेहमी निळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे, कारण जो निळा रंग आहे हा भगवान श्रीकृष्णांचा रंग आहे. मेघश्याम जो आहे, निळसर जो रंग आहे, आणि म्हणून अतिशय भगवंताची त्यांना प्रेम होतं भगवान श्रीकृष्णाच्या प्रती, आणि म्हणून कपडे सुद्धा ते निळ्या रंगाचे घालायचे. मी कॉन्फिडन्सली निळा घातले. नंतर त्यांनी लहानपणापासूनच ते अनेक लीला, वेगवेगळ्या प्रकारचे ते लीला करायचे. तर लहानपणापासूनच ते भगवंताच्या ज्या लीला आहेत, वेगवेगळ्या लीला, त्यांच्यावर आधारित ते ड्रामा करायचे, नाटिका ते करायचे. आपले सगळे जे मित्र आहेत त्यांना एकत्र करायचे आणि मित्रांना घेऊन भगवंताच्या लीलांवर आधारित अनेक ते ड्रामा करायचे. कधी ते पुतनाचा जो वध आहे या विषयावर ते नाटिका करायचे, कधी शकटासुराचा वध या विषयावर ते नाटिका करायचे, कधी गोवर्धन लीला या विषयावर ते नाटिका करायचे. आणि त्याच्यावर अतिशय मग्न होऊन ऍब्झॉर्प्शनने ते त्या नाटिका करत असायचे. आणि मग त्यांच्या आई वडिलांना प्रश्न पडायचा की आपण तर या मुलाला कधी हे लीला सांगितलेलं नाहीये, आणि ह्या मुलाला इतक्या लहानपणी एवढ्या सगळ्या लीला कशा माहिती आहे, की हा सगळ्या लीलांबद्दल इतक्या डिटेलमध्ये सगळ्या नाटिका करतो आणि पूर्ण मग्न होऊन त्या नाटिकामध्ये सहभागी घेतो. आणि मग त्यांनी विचारलं तुम्हाला त्यांना नित्यानंद प्रभूंना की तुला या सगळ्या लीला कशा कळाल्या. तर नित्यानंद प्रभू त्यांना सांगितलं की हे माझ्याच लीला आहे. त्यांना आता ते समजलं नाही आई वडिलांना, तरी त्यांना त्या मनामध्ये नेहमी प्रश्न असायचे की ह्या मुलाला इतका लहान आहे, याला भगवंताच्या इतक्या लीलांबद्दल ज्ञान कसं आहे. आपण सुद्धा कधी कधी बघतो लहान मुलं असतात आपल्या घरातले, तर ते लहानपणी पासूनच म्हणजे त्याला अजून चालता येत नाही, नीट बोलता येत नाही, अजून जेवता पण नीट येत नाही, तो मुलगा मोबाईल ऑपरेट करायला लागतो. आपल्याला प्रश्न पडतो की याला शिकवलं कोणी, याला आपण तर अजून शिकवलं नाही, त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, ते सुद्धा मुलं मोबाईल ऑपरेट करतात, मोबाईल अनलॉक करतात. कारण का, कारण त्यांच्यावर गर्भसंस्कार झालेले असतात मोबाईल ऑपरेटचे. म्हणजे त्यांच्या आईने इतका मोबाईल खेळलेला असतो की इतका मोबाईल चालवलेला असतो की त्याच्यावर सुद्धा मोबाईलचं माहिती आहे. अजून ज्याला जेवता येत नाही, उठता येत नाही, बोलता येत नाही, ते सुद्धा मुलं आजकाल मोबाईल ऑपरेट करायला लागले. मोबाईलचं खूप आकर्षण झालेलं आहे. असंच एकदा एक मुलगा बसने प्रवास करत असतो आणि बसने प्रवास करत असताना तो जो बसचा कंडक्टर असतो तो मोबाईल बसमध्ये असतो आणि त्याचं सगळं लक्ष त्या मुलाचं मोबाईलमध्ये असतं. बस कंडक्टर त्या मुलाकडे येतो आणि म्हणतो, एक दिवस
हा मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाईल. मुलाला आनंद होतो. मुलगा म्हणतो तुम्हाला कसं कळालं, तुम्ही असं कसं काय म्हणताय. आणि मी ते आत्ताच बघितलं की तू 2 स्टॉप पुढे आलेला आहे, तुला 2 स्टॉपच्या अगोदर उतरायचं होतं, तू 2 स्टॉप पुढे आलाय. असंच तू जीवनात पुढे पुढे जात राहा. सांगण्याचा उद्देश काय की कधी कधी लोक खूपच त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं असतात, खूप डिस्टर्बन्स होतो. कधी कधी खूप सारे मेसेज येतात की जे मेसेज सुद्धा आपल्याला वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही. असंच एकदा दिवाळीच्या काळात बघा, आपण दिवाळी किंवा काही सण असेल, न्यू इयर, खूप सारे मेसेज येतात. असंच एकदा दिवाळीच्या सणाच्या वेळेस एका डॉक्टरला असे खूप सारे मेसेज येत असतात, हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. प्रत्येकाला तो रिप्लाय करत असतो. मग त्याचा एक पेशंट असतो, लहान मुलांचा डॉक्टर असतो हा. तर पेशंट त्याला मेसेज पाठवतो की माझ्या मुलाला जुलाब होत आहे, असा फक्त मेसेज पाठवतो. मग त्या माणसाला एक्सपेक्ट करतो की आपले डॉक्टर आहे ते आपल्याला त्याच्यावर काहीतरी औषध पाठवतील. पण ह्या डॉक्टरला इतके हॅपी दिवाळीचे मेसेज आलेले असतात, त्यांना वाटतं की हा पण काहीतरी हॅपी दिवाळीचा मेसेज आहे. तो उघड तो मेसेज वाचत पण नाही. तो वरती मेसेज असतो की माझ्या मुलाला जुलाब होत आहे. हा रिप्लाय करतो, सेम टू यू अँड टू युअर फॅमिली, एन्जॉय दिस प्रिशियस मोमेंट्स इन युअर लाईफ. तुम्हालाही सेम टू यू आणि ह्या मौल्यवान क्षणांचा तुम्ही आनंद घ्या. सांगण्याचा उद्देश काय की अशा प्रकारचे संस्कार आजच्या मुलांवर असतात, परंतु ते नित्यानंद प्रभू होते. त्यांची लहानपणापासूनच भगवंताच्या प्रती त्यांचं प्रेम होतं. त्यांच्या लीलांच्या मध्ये ते अब्झॉर्ब होऊन त्या लीलांवर आधारित नाटिका ते करायचे. लहान मुलांच्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामा ते करत होते. कधी कधी ते थोडे अवधूत सारखे पण वागायचे, कधी कधी थोड्या विचित्र लीला पण ते करायचे. म्हणजे उदाहरणार्थ एक लीला त्यांनी असे करायचे की त्यांच्या सोबत कोणी त्यांचे मित्र, कधी हरिदास ठाकूर वगैरे असायचे, तर कुठल्या एखाद्या मुलीकडे जाणार आणि मुलीकडे गेल्यानंतर त्या मुलीला अचानक म्हणणार की मला तुझ्याशी लग्न करायचंय. त्या मुलीला राग येणार, ती मुली रागाने आपल्या घरच्यांना कोणाला तरी बोलून आणणार. तेवढ्यात नित्यानंद प्रभू बोलून जायचे, पण त्यांच्या सोबत जे असायचे त्यांना ते बोलणं खावं लागायचं. कधी कधी आपल्याला पण होतं, आपली चूक नसतानाही आपल्याला बोलणं खावं लागतं. असं कधी कधी होतं, मग कळतच नाही की काय झालं. असंच एकदा एक पत्नीने आपल्या पतीवर सकाळी सकाळी खूप रागवायला लागते. तर त्या पतीला समजतच नाही काय झालं, काय रागवते, काय झालं तू म्हणतो, विचारतो. तर पत्नी म्हणते की तुम्ही काल गॅसला सिलेंडर तुम्हीच लावलं, बदललं ना, काल गॅस संपला होता, तुम्ही सिलेंडर बदललं. म्हणजे हो, म्हणजे काय झालं, काय प्रॉब्लेम झाला. म्हणजे बघा, तुम्ही काल सिलेंडर बदललं, कसं बदललं माहित नाही, आज सगळं दूध ओतूला गेलं म्हणे, तुम्हाला ते सिलेंडर पण बदलता येत नाही. तसं बघायला गेलं तर त्याची काही चुकी नाही, पण अशा प्रकारे होतं कधी कधी. तर ते अशा प्रकारे कधी कधी छान अशा विचित्र लीला हे नित्यानंद प्रभू हे करायचे. आणि त्यांचे जे आई वडील होते, हडाय पंडित आणि पद्मावती माता, हे नित्यानंद प्रभूंवर खूप प्रेम करायचे. आणि फक्त त्यांचे आई वडीलच नाही, तर त्या भागात राहणारे सगळे जण नित्यानंद प्रभूंवर आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करायचे. जसं भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस ब्रजमध्ये होते, वृंदावनात होते, तर नंद यशोदा त्यांच्यावर तर प्रेम करायचेच, पण वृंदावनातले सगळे व्रजवासी हे आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम हे भगवान श्रीकृष्णांवर करायचे. तसेच बंगालमधले आजूबाजूचे सगळे राहणारे जेवढे लोक होते, तेवढे नित्यानंद प्रभूंना आपल्या मुलापेक्षा जास्त ते प्रेम करत होते. आणि अशा प्रकारे सगळं आनंदाचं चालू असताना एक दिवस नित्यानंद प्रभूंच्या वडिलांच्या घरी, जे हडाय पंडित आहेत त्यांच्या घरी एक संन्यासी येतात. आणि संन्यासींची मग हे हडाय पंडित आणि त्यांचे कुटुंबीय खूप चांगली सेवा करतात. आणि मग ज्यावेळेस ते संन्यासी जायला निघतात, तर संन्यासी विनंती करतात की आता मी वृद्ध झालो आहे आणि आता मला वेगवेगळ्या ठिकाणची यात्रा करायची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करायचंय, तर मला सोबत कोणीतरी हवंय, तर मला तुमचा जो मुलगा आहे मिता आहे त्याला तुम्ही मला द्या. आणि मग त्यांना दुःख होतं आई वडिलांना, तरीही ते परमिशन देतात की ठीक आहे, आपला मुलगा आहे, त्याला त्या जे आहे संन्यासी त्यांच्याबरोबर जाण्याची परमिशन देतात. आता बघा, म्हणजे किती त्यांचं मोठं हृदय. आजकाल हे कोणी करणार नाही. आज जर आयवयस यात्रा आम्ही काढली, आपण तरुण मुलांसाठी आयवयसच्या वेगवेगळ्या यात्रा काढतो, तर मुलाने घरी सांगितलं आपल्या आई वडिलांना की आम्ही वृंदावनला चाललोय, तर घरचे लोक घाबरून जातात, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का जीवनामध्ये. म्हणजे मुलगा म्हटला की जर मी गोव्याच्या ट्रिपला चाललो आहे किंवा मी शिमला किंवा कुठे बाहेर चाललोय, तर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. एखादा जर तरुण मुलगा घरी फोन करून जर सांगितला की मी वृंदावनाच्या ट्रिपला चाललोय, तर लोक घाबरतात. आजकाल पॅरेंट्स घाबरतात. चाललायस ना, रिटर्न तिकीट काढलंय ना, पण मी परत घरी आहे असं त्याची भीती असते. परंतु नित्यानंद प्रभूंचे जे माता पिता होते, इतकं इतकं जास्त प्रेम असून सुद्धा त्यांनी
त्या संन्याशांना आपल्या मुलाला जसं सोपवलं त्यांच्याकडे आणि त्यांना परमिशन दिली जाण्यासाठी. जसं जे प्रभू रामचंद्र दशरथ महाराजांच्या बद्दल जे घडलं होतं, त्यांच्याकडे सुद्धा विश्वामित्र मुनी आले आणि राम लक्ष्मणाची मागणी केली. दशरथ महाराजांचं प्रभू रामचंद्रांप्रती खूप प्रेम होतं, परंतु त्यांना धर्माची सुद्धा आठवण होती की आलेल्या जे संन्यासी आहे, साधू आहे, त्यांना आपण ज्यांनी मागितलं त्याप्रमाणे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये भगवंताचा मोठा उद्देश असतो. मग त्यांनी पण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना सुपूर्द केलं. तसंच पद्मावती माताजी आणि हडाय पंडित यांनी सुद्धा आपले प्रेम असून सुद्धा आपल्या मुलाला परमिशन दिली त्या संन्यासांबरोबर जाण्याची. आणि मग तसं बघायला गेलं तर एकच चक्र धामामध्ये नित्यानंद प्रभू फक्त 12 वर्ष राहिले आणि 12 वर्षानंतरच त्यांनी एक चक्र धाम सोडलं. आपले आई वडील जे इतके प्रेम करणारे होते त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं. का सोडलं? कशासाठी तो मोठा त्याग केला? आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांना नित्य आनंद प्रदान करण्यासाठी त्यांनी एवढा मोठा त्याग केला. अशातून त्यांचा वैराग्याचा गुण आपल्याला दिसून येतो. इतर जीवात्म्यांच्या कल्याणासाठी, इतर लोकांना प्रचार करण्यासाठी, असं नाही की मला हे गाव आवडतं तर मी इथेच राहणार. त्यांनी तो मोठा त्याग केला आणि वैराग्याचा जो गुण आहे त्यांचा त्यांनी तो इथं प्रदर्शित केलेला आहे. आणि त्यानंतर मग त्या संन्यासाबरोबर नित्यानंद प्रभू अनेक मोठे मोठे धाम वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण केलं. पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं वेगवेगळ्या धामांमध्ये. ते गयेला गेले, वाराणसीला गेले, त्यानंतर अयोध्येला गेले, दक्षिण भारतामध्ये गेले, ते पंढरपूरला सुद्धा आले नित्यानंद प्रभू. आणि पंढरपूरमध्ये त्यांची दीक्षा झाली. लक्ष्मीपती जे संन्यासी होते त्यांच्याकडून त्यांनी पंढरपूरमध्येच दीक्षा ग्रहण केली. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये ते चैतन्य महाप्रभूंना भेटतात आणि मग चैतन्य महाप्रभूंची सेवा ते सुरू करतात. आणि चैतन्य महाप्रभूंचा ज्यावेळेस आदेश होतो त्यावेळेस त्यानंतरच ते आपल्या प्रचार कार्याला सुरू होतात. हे थोडक्यात त्यांच्या जीवन कर्माबद्दल आपण चर्चा केली. आता आपल्याकडे 10-15 मिनिटांमध्ये आपण महत्वाचे ते नित्यानंद प्रभूंचे गुण आहेत, क्वालिटीज, याच्याबद्दल चर्चा करू. तो सगळ्यात पहिला जो आत्ताच आपण जी चर्चा केली तर नित्यानंद प्रभूंचा जो एक पहिला गुण आपल्याला दिसून येतो तो म्हणजे त्यांच्या शरणागतीचा गुण. ते चैतन्य महाप्रभूंना पूर्ण शरणागत होते. नित्यानंद प्रभूंनी पूर्ण भारतभर यात्रा केली, परंतु जोपर्यंत गौरांग महाप्रभूंची आज्ञा झाली नाही तोपर्यंत त्यांनी प्रचार कार्याला सुरुवात केली नाही. गुरु आदेश किती महत्वाचा आहे हे हा महत्वाचा मुद्दा आहे ते इथून दाखवून देतात. आणि गुरूंना शरणागती किती असावी हे तिथं इथं दाखवतात. त्यांच्या मत नित्यानंद प्रभूंमध्ये प्रचाराची क्षमता होती, तरीही त्यांनी जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत त्या कार्याला सुरुवात केली नाही. त्यांच्यामध्ये ॲबिलिटी होती आणि ते स्वतः गुरुतत्व आहे, तरी पण त्यांनी आदेशाची वाट बघितली. खूप वेळा आपलं काय होतं की आपल्याला वाटतं की चांगलं कार्य करण्यासाठी परमिशनची काही गरज नाही. खूप वेळा आपल्याला असं वाटत असतं, आपल्या मनामध्ये गैरसमज असतो की एखादं चांगलं कार्य आपण आपल्या मनाने सुरू करू शकतो. फार एक्झाम्पल द्यायचं झालं की आता एखाद्या व्यक्तीला आपल्याला वाटलं की आता उद्यापासून पुढच्या आठवड्यापासून दर गुरुवारी आपण मंदिरामध्ये 10 लोकांना एकत्र करायचं आणि कीर्तन सुरू करायचं आपल्याच मनाने. आपण ऑथॉरिटीला सांगितलं नाही, टेम्पल मॅनेजमेंटला सांगितलं नाही. आता वाटेल आपल्याला की हे कार्य चांगलं आहे, कीर्तन करणं तर चांगलं कार्य आहे, तर त्याला परमिशनची काय गरज आहे? पण ज्यावेळेस टेम्पल मॅनेजमेंट असतं किंवा टीएमसी किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं, एखाद्या व्यक्तीला वाटेल की मला एखादा प्रचार कार्य सुरू करायचं, मला परमिशनची किंवा ऑथॉरिटीची काय गरज आहे? कारण प्रचार कार्य हे तर चांगलं कार्य आहे, तर त्याच्या परमिशनची किंवा ब्लेसिंगची काय गरज नाही. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं की टेम्पल मॅनेजमेंट असेल किंवा ऑथॉरिटी असेल त्यांना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की आता शासनाचे काय नियम आहे, किती लोकांनी एकत्र आलं पाहिजे की नाही, प्रचार कुठल्या भागात कोणी केला पाहिजे, कसा केला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी विचार करून ऑथॉरिटी निर्णय घेत असते. आणि म्हणून आपण जे काही सेवा करतो, प्रचार कार्याची असो किंवा कुठलीही, ती शेवटी आपण भगवंतांना प्रसन्नतेसाठी करत असतो. आणि भगवंतांना प्रसन्न आपण आपल्या ऑथॉरिटीच्या किंवा गुरु शिष्य आपली गुरु परंपरेच्या मार्फत करू शकतो. आणि म्हणून इथं हा शरणागतीचा गुण त्यांचा दिसून येतो की त्यांच्यामध्ये ॲबिलिटी होती, परंतु ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आदेश केला त्यानंतर त्यांनी प्रचार कार्याला सुरुवात केली. हा पहिला गुण आपण तिथं दिसून येतो. दुसरा जो महत्वाचा गुण आहे नित्यानंद प्रभूंचा तो म्हणजे त्यांचा कृपाळूपणा. किती कृपाळू आहे नित्यानंद प्रभू हे आपल्याला अनेक प्रसंगातून दिसतं. बघा, भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा कृपाळू आहे, भगवंताचे सगळे अवतार कृपाळू आहे, पण थोडा काही फरक आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काही कंडिशन टाकतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तुम्ही सर्व धर्मांचा त्याग करा,
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, मला तुम्ही शरण या. किंवा एक दुसऱ्या ठिकाणी म्हणतात मन मना भव बघतो मध्याजी माम नमस्कुरु. किंवा अजून एका ठिकाणी म्हणतात की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्, जो मला ज्या भावाने शरण जातो तशा प्रकारे मी त्याला रेसिप्रोकेट करत असतात भगवंत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एखाद्या व्यक्ती जर माझ्याकडे एक पाऊल टाकलं तर मी त्याच्याकडे एक पाऊल टाकतो. म्हणजे हे भगवान श्रीकृष्णाचं कृपाळूपणा आहे. परंतु त्यांच्यावरती गौरांग महाप्रभू आहे, कृपाळूपणा आहे. गौरांग महाप्रभू म्हणतात की तुम्हाला माझ्याकडे एक पाऊल टाकायची पण गरज नाहीये, तुम्ही माझ्याकडे नाही आले तर मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला कृपा प्रदान करत असतो. पण नित्यानंद प्रभू आणखी पुढचे. नित्यानंद प्रभू काय करतात, तुम्ही माझ्याकडे जरी नाही आले आणि माझ्यापासून दूर पळाले तरी मी तुमच्या मागे पळत येऊन तुम्हाला कृपा प्रदान करणार आहे, असे नित्यानंद प्रभू आहे. भगवान श्रीकृष्णांना जर आपल्या हृदयामध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रथम आपल्याला ते हृदय क्लीन करावं लागतं. हृदयामधले जे काही अनर्थ आहे सगळं दूर करावं लागतं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये येतात. परंतु नित्यानंद प्रभू किंवा गौरांग महाप्रभू ते स्वतःच हृदय क्लीन करतात आणि तिथे येऊन बसतात, असं त्यांच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये, घराचं उदाहरण द्यायचं झालं, आपल्या घरामध्ये जर खूप धूळ असेल आणि एक अतिशय महत्वाच्या व्यक्तीला, एखाद्या मुख्यमंत्र्याला बोलवायचं असेल तर आपल्याला सगळं घर साफ करायचं असतं, चांगलं डेकोरेशन करायचं असतं, त्यावेळेस ती महत्वाची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन राहते. परंतु जर आपल्या घरचाच एखादा व्यक्ती आला आपल्या घरी, आपला क्लोज नातेवाईक असेल तर तो काय करतो, तो येतो, तो बघतो आपलं घर खराब आहे, आपण पण घर साफ करतो, तो आपला नातेवाईक पण घर साफ करतो ना, आपण ते पण आपल्या घरात येऊन राहतात. तसं हे चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू हे आपले अति जवळचे माणसं आहे. आपली माती आपले माणसं, हे आपले माणसं आहे आणि ते स्वतःच आपलं हृदय साफ करतात आणि आपल्या हृदयामध्ये ते राहत असतात. खूप वेळा असं होतं आपल्या लोकांवर आपली थोडी जास्त कृपा असते. जेव्हा आम्ही एका कॉलेजमध्ये होतो तर त्यावेळेस कॉलेजच्या एक्झाम, एका कॉलेजच्या एक्झाम असेल तर ती दुसऱ्या कॉलेजमध्ये व्हायची आणि दुसऱ्या कॉलेजचे जे विद्यार्थी ते आमच्या कॉलेजमध्ये असे इंटरचेंज होते, जेणेकरून कॉपी वगैरे होऊ नये किंवा काही स्ट्रिक्ट व्हावी एक्झाम म्हणून. पण एक वर्षी असं झालं काही कारण असतं की आमची एक्झाम आमच्याच कॉलेजमध्ये झाली आणि ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये सगळे विद्यार्थी बसलेले होते तर एक्झामिनर आले. एक्झामिनरला माहित नव्हतं की हे आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी, त्यांना वाटलं हे बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी. एक्झामिनर आल्यानंतर त्यांनी अतिशय स्ट्रिक्टपणे सुरुवातीला सगळ्या सूचना द्यायला सुरुवात केली की मी अतिशय स्ट्रिक्ट एक्झामिनर आहे, कोणीही कोणाला काही विचारताना दिसलं, कॉपी करताना दिसलं तर मी लगेच त्याला हॉलच्या बाहेर काढणार, रेस्ट्रिकेट करणार वगैरे वगैरे. पण त्या एक्झामिनरने काही वेळानंतर सगळ्या मुलांचे काही चेहरे ओळखीचे वाटायला लागले. एक्झामिनरने विचारलं तुम्ही ह्याच कॉलेजचे विद्यार्थी आहे का? सगळेजण म्हटले हो. मग सगळीकडे आनंद झाला. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही पेपर लिहा. सांगायचा उद्देश काय की अशा प्रकारे हे कृपाळू आपले एक्झामिनर आहे. जसं जर भगवान श्रीकृष्ण आपले एक्झामिनर म्हणून आले तर भगवान श्रीकृष्ण म्हणतील 100 मार्कचा पेपर आहे तर तुम्ही 50 मार्कला पासिंग आहे, तुम्ही 50 मार्क मिळवा मी तुम्हाला पास करेन. पण जर नित्यानंद प्रभू आपले एक्झामिनर म्हणून आले तर नित्यानंद प्रभू म्हणतील की तुम्ही फक्त रोल नंबर सांगा मी तुम्हाला पास करेन. फक्त रोल नंबर सांगितलं तरी पास करणार, असे हे आपले नित्यानंद प्रभू आहे. पात्र अपात्र ना देखी न देखी स्थान असताना, काही पात्र आहे, कोणी पास होण्याच्या लायकीचं आहे नाही आहे, फक्त पासिंग करायचं त्यांना 100% रिझल्ट लावायचा याच्या मागे आहे ते, फक्त पास 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 याच्या मागे आपले नित्यानंद प्रभू अशी ते कृपाळू आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक लोकांवरती आपली कृपा दर्शवली. कालकृष्णदास त्यांनी मोठा अपराध केला, चैतन्य महाप्रभूंच्या सोबत होते तरी त्यांच्याकडून काही चुका झाल्या. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की हा हे व्यक्ती माझ्या सोबत आता नको आहे. परंतु ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की हे व्यक्ती माझ्या बरोबर नको आहे, परंतु त्यांच्यावर कृपा ही नित्यानंद प्रभूंनी केली. इतर सुद्धा जे आपले गोस्वामी आहे, आचार्य आहेत, ते सगळ्यांवर चैतन्य नित्यानंद प्रभूंनी कृपा केली. रूप सनातन गोस्वामींची जी भेट आहे महाप्रभूंशी ती नित्यानंद प्रभूंनी घडवून आणली. रघुनाथ दास गोस्वामी त्यांना जो नित्यानंद प्रभूंनी त्यांच्यावर कृपा केली, त्यांना तो दही चेडा फेस्टिवल जो अरेंज करायला सांगितलं, किंवा जीव गोस्वामींवर त्यांनी कृपा करून दिली. अशी अनेक सारी उदाहरणं आपल्याला बघता येईल की ज्याच्यामध्ये नित्यानंद प्रभूंनी अनेक लोकांना, जे पात्र होते त्यांच्यावरही कृपा केली, जे अपात्र होते त्यांच्यावरही. पात्र अपात्र ना देखी स्थान असताना, पात्र अपात्र काहीच ते बघत नव्हते. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत नित्यानंद प्रभूंची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होणार नाही. नितायर करुणा हवे ब्रजे राधा कृष्ण पावे, धरो निताय चरण दुखाने.
निताएर करुणा हवे ब्रजे राधाकृष्ण पावे. ज्यावेळेस नित्यानंद प्रभूंची कृपा होईल त्याच वेळेस ब्रजे राधाकृष्ण पावे, त्याच वेळी आपल्या राधाकृष्ण हे आपल्याला प्राप्त होणार आहे. दरो निताय चरण दुखाने. म्हणून आपण भगवान नित्यानंद प्रभूंचे चरण पकडले पाहिजे, अतिशय घट्टपणे आपण सगळ्यांनी पकडले पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत नित्यानंद प्रभू आपल्या जीवनात येणार नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. जसं उदाहरण, बलरामजी हे रोहिणी मातेच्या गर्भातून जन्माला आले, रोहिणी नंदन म्हटलं जातं. परंतु रोहिणी मातेच्या गर्भात जाण्याच्या अगोदर ते देवकी मातेच्या गर्भात का गेले? खरं तर गर्भाची त्यांना तयारी करायची होती. भगवान श्रीकृष्ण तिथे अवतरित होणार होते आणि म्हणून प्रथम बलरामजी आले, नंतर भगवान श्रीकृष्ण आले देवकीच्या गर्भामध्ये. तसंच आपल्या हृदयामध्ये ज्यावेळेस पहिले बलरामजी येतील, ज्यावेळेस पहिले नित्यानंद प्रभू येतील, त्यानंतरच तिथे भगवान श्रीकृष्ण येऊ शकतात. म्हणून नित्यानंद प्रभूंची, बलरामजींची कृपा आपल्याला फार महत्वाची. हा त्यांचा महत्वाचा कृपाळूपणाचा गुण आहे, हे आपल्याला इथं समजू शकतो. पुढचा जो नित्यानंद प्रभूंचा जो गुण आहे तो म्हणजे प्रचार कार्य आहे. प्रचार कार्याची त्यांची आवड, प्रचार कार्यामध्ये त्यांनी स्वतःला निमग्न करून घेतल्याचा फार मोठा गुण आहे. महाप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं, आदेश दिला होता की आम्हाला आज्ञा गुरु है तार येई देश, यार देख तारक है कृष्ण उपदेश. ही चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितलं, यार देख तारक है कृष्ण उपदेश. आणि हा जो चैतन्य महाप्रभूंचा जो उपदेश आहे तो त्यांनी आपलं जीवन, लाईफ अँड सोल आपण ज्याला म्हणतो, तो समजून ग्रहण केला आणि प्रत्येकाला त्यांनी भक्ती द्यायला सुरुवात केली. जसं तोच मूड शील प्रभुपादांचा सुद्धा होता. शील प्रभुपादांना सुद्धा वाटायचं की प्रत्येक जीवात्मा या जगातला जो दुःखामध्ये आहे, भौतिक जगामध्ये भौतिक व्याधीने जो ग्रासलेला आहे, प्रत्येक जीवाला भक्ती मिळावी. आपण तोच नित्यानंद प्रभूंचा मूळ प्रभुपादांकडून सुद्धा आपण बघू शकतो. आणि मग अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंनी प्रचार कार्याला सुरुवात केली आणि प्रचार कार्य करत असताना त्यांनी भवानंदचा आनंद घेतला. नित्यानंदने भवानंदचा आनंद घेतला, नित्यानंद प्रभूंनी भवानंदचा आनंद घेतला. आता भवानंद म्हणजे काय? की शील प्रभुपादांनी आपल्या एका शिष्याला नाव दिलं होतं भवानंद. आता मग भवानंद पहिल्यांदा ऐकलं, त्याला वाटलं भवानंद म्हणजे काय? गोविंदानंद ऐकलं होतं, गोपालानंद ऐकलं होतं. गोविंदानंद म्हणजे गोविंदामध्ये आनंद, गोपालामध्ये आनंद. मग भवानंद म्हणजे काय? भौतिक जगातला आनंद. मग तो जो ते शिष्य होते ते शील प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांना म्हटले की प्रभुपाद, तुम्ही माझं नाव भवानंद ठेवलं, म्हणजे भवानंद म्हणजे भौतिक जगातला आनंद का? प्रभुपाद म्हणे हो. तुम्ही भौतिक जगातला आनंद घ्यायचा का? प्रभुपाद म्हणे हो. भौतिक जगात एकच आनंद आहे, तो आनंद म्हणजे कुठला? प्रचाराचा आनंद. भवानंद याचा अर्थ प्रचाराचा आनंद, जो फक्त भौतिक जगात आहे. बाकी सगळ्या प्रकारचे जे चांगले दुसरे आनंद आहे ते आपण आध्यात्मिक जगतामध्ये घेऊ शकतो, पण आध्यात्मिक जगतामध्ये भवानंद नाही आहे. आध्यात्मिक जगतामध्ये प्रचाराचा आनंद नाहीये. एखाद्या व्यक्तीला आपण भक्त बनवण्याचा आनंद फक्त भौतिक जगात घेऊ शकतो, आध्यात्मिक जगतामध्ये नाही घेऊ शकत. आध्यात्मिक जगतामध्ये सगळेच भक्त आहेत, तिथं काय प्रचार करायचा? आध्यात्मिक जगतामध्ये आपण 6 सेशन भगवद्गीता कोर्स नाही घेऊ शकत. आपण जर तिथे आध्यात्मिक जगतात गेलो, गोलोक वृंदावन मध्ये, आणि तिथे आपण एक मोठा बोर्ड लावला की मी 6 सेशन कोर्स घेणार आहे, पहिला कोर्स आहे, पहिला दिवस टॉपिक आहे डज गॉड एक्झिस्ट, भगवंताचे अस्तित्व आहे का? तर आपल्या कोर्सला एकही व्यक्ती येणार नाही, कारण सगळे भक्तच आहे, सगळे भगवंतांना मानणारेच आहे. तुम्ही म्हणाल की अरे भौतिक जग चांगलं होतं, तिथे तर कमीत कमी 6 सेशन कोर्सला 50 लोक येत होते, इथं तर आध्यात्मिक जगतामध्ये कोणीच येत नाही. मग तो जो आनंद आहे भवानंद, प्रचाराचा आनंद, आपण आध्यात्मिक जगतामध्ये घेऊ शकणार नाही. आणि म्हणून हा फार रेअर चान्स आहे. आता आपण काही काळानंतर जर सगळे भगवत धामाला गेलो तर परत प्रचार कार्य कधीच इच्छा असून पण करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे फार कमी वेळ आहे. प्रत्येकाने प्रचार केला पाहिजे. नित्यानंद प्रभूंचं, चैतन्य महाप्रभूंची जी शिकवण आहे, यार देखतार काही कृष्ण उपदेश, प्रचार आपल्याला जे काही ज्ञान आहे, आपण प्रत्येकाला जे काही जीवात्म्यांकडे आपण बघतो की प्रत्येकाला आपण कृष्ण भावना विविध कसं करू शकू, आपण प्रत्येकाला कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये कसं आणू शकू, असा विचार आपण केला पाहिजे. हा आनंद आपण फक्त भौतिक जगातच घेऊ शकतो. हा आनंद नित्यानंद, भवानंद नित्यानंद प्रभू घेत होते. आणि त्यांची प्रचाराची जी पद्धत होती ही फार वेगळी होती. आजकाल प्रचाराची पद्धत आपली अतिशय सोफिस्टिकेटेड, चांगली आहे. आपण पहिले जन्माष्टमीला बोलवतात, भक्त येतात, आपण रजिस्ट्रेशन करतो, नंतर 6 सेशन कोर्स होतो, भगवद्गीता कोर्स, नंतर ऍडव्हान्स भगवद्गीता कोर्स, नंतर यात्रा होत्या,
सगळे सगळे डाऊट क्लिअर होतात, मग तो व्यक्ती एका आपल्या सत्संगामध्ये येतो, मग कॉंग्रिगेशनचा पार्ट होतो, अशी पूर्ण ते मग यात्रेला जातो, अशी पूर्ण सिस्टीम आहे. पण नित्यानंद प्रभूंची प्रचाराची जी पद्धत होती अतिशय वेगळी होती. काय करायचे ते प्रत्येक घरोघरी जायचे आणि घरांना नॉक करायचे, घर दरवाजा वाजवायचे आणि जे कोणी बाहेर येईल त्याला म्हणायचे, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण, बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. प्रत्येकाला म्हणायचे, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण, बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा, बोलो गौर हरी गौर हरी. प्रत्येकाला गौर हरी बोलायला लावायचे. म्हणजे किती वेगळ्या पद्धतीने, अतिशय वेगळ्या प्रकारची प्रचार पद्धत त्यांनी केली होती. कधी कधी गंगा नदीमध्ये उडी मारायची आणि गंगा नदीमध्ये मगर असायची, मगर, त्या मगरेला पकडायचे आणि मगरेला म्हणायचे, हरिनाम घे हरिनाम घे. आपण प्रत्येक खूप जणांनी प्रचार केलाय, पण असा प्रचार कोणी केलाय का किंवा करू शकेल का, की नदीमध्ये उडी मारायची, मगरेला पकडायचं, मगरेला म्हणायचं, क्रोकोडाईल तिला म्हणायचं की भगवंताचं नाव घे. अशा प्रकारे अद्भुत प्रचारक होते नित्यानंद प्रभू. आणि जगामधायची कथा तर आपल्याला माहिती आहे की कोणाला प्रचार करत होते, जगामधाय सारख्या लोकांना त्यांनी भक्त बनवलं. कधी कधी आपल्याला वाटतं, अरे हा व्यक्ती भक्त बनवू शकत नाही, कारण का तो मांसाहार करतो, तो मद्यपान करतो, तो कधीच भक्त बनू शकत नाही. पण नित्यानंद प्रभूंनी असं दाखवून दिले आपल्याला, कितीही पतित व्यक्ती झाला तर त्याला सुद्धा आपण भक्त बनवू शकतो. जगामधायचं उदाहरण आहे. असं कुठलंही पाप नव्हतं जे ते करत नव्हते. त्यांची पापाची नोंदणी ठेवता ठेवता साक्षात यमराज आणि तिथले सगळे चित्रगुप्त परेशान झाले होते. इतके पाप हे जगामध्ये केलेले होते. सगळ्या प्रकारचे सगळ्यात पाप, मोठे मोठे पाप ह्या जगामध्ये करत होते. परंतु त्यांना सुद्धा नित्यानंद प्रभूंनी प्रचार केला, त्यांना सुद्धा त्यांनी भक्त बनवलं. गौरांग महाप्रभूंची कृपा त्यांना प्राप्त करून दिली, असे नित्यानंद प्रभूंची होते. आणि तुम्ही पहिलेच सांगितल्याप्रमाणे तोच मूळ नित्यानंद प्रभूंचा घेऊन शील प्रभुपाद हे पाश्चात्य देशामध्ये होते. जगामध्ये सारखेच काही कर्म करणारे तिथे लोक होते. कोणी शराबी होते, कोणी जुवारी होते, कोणी कबाबी होते, कुठल्या प्रकारचे लोक होते. परंतु त्यांना सुद्धा त्यांचे पास्ट त्यांनी न बघता प्रभुपादांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना कृष्ण भावना भावित केलं. हा प्रचाराचा जो नित्यानंद प्रभूंचा मूळ आहे, तोच शील प्रभुपादांनी आपल्या हृदयामध्ये धारण केलेला होता. आणि हे प्रचार कार्य करत असताना त्यांना खूप वेळा त्रास होतो. म्हणजे नित्यानंद प्रभूंना सुद्धा झाला की जगामधायला भक्त बनवलं, पण त्यासाठी नित्यानंद प्रभूंना काही सहन करावं लागलं. त्यांच्या डोक्यात मधायने मटकी फोडली आणि मटकी फोडल्यानंतर त्यांना रक्त यायला सुरुवात झाली. परंतु ते सुद्धा त्यांनी सहन केलं. त्यांनी नित्यानंद प्रभूंनी विचार केला की हे दोघे इतके पतित आहे की स्वतःहून चैतन्य महाप्रभूंकडे जाणार नाही, तर मला काय करावं लागेल, चैतन्य महाप्रभूंना इथं आणावं लागेल. आणि चैतन्य महाप्रभू कधी येतील, ज्यावेळेस माझं रक्त बघतील तर चैतन्य महाप्रभू पळत येतील. आणि ती करुणा त्यांनी दाखवली आणि इतकं स्वतःला त्यांनी अपमान सहन केला. एवढं डोक्यामध्ये तेवढं मटकी मारली, तो त्रास सुद्धा त्यांनी सहन केला. म्हणून प्रचार कार्य करत असताना हे कार्य मोठं आहे, पण खूप वेळा प्रचार कार्य करत असताना आपल्याला त्रास सुद्धा सहन करावा लागतो. प्रभुपादांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. एकदा प्रभुपादांच्या मागे एक व्यक्ती चाकू घेऊन लागला होता. ज्याला प्रभुपाद ज्याच्यावर कृपा करणार होते तोच व्यक्ती प्रभुपादांच्या मागे चाकू घेऊन लागला. काही जे शिष्य होते ते प्रभुपादांना सोडून गेले. कधी कधी काही टेम्पल कन्स्ट्रक्शन असेल किंवा बाकीचे काही प्रोजेक्ट असतील त्यांच्यावर काही कोर्ट केसेस झाल्या, कोणी पोलीस केस झाल्या, अनेक प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला. परंतु एवढा त्रास सहन करत सुद्धा त्यांनी प्रचार कार्य हे अखंड ठेवलं. आणि म्हणून एका ठिकाणी मी ऐकलं होतं, प्रीचिंग इज लाईक अ पॅरेंटिंग. प्रचार कार्य हे का पॅरेंटिंग सारखं आहे, की जसं एखादे आई वडील असतात तर त्यांचं लहान बाळ असतं. लहान बाळांना खूप वेळा लहानचं मोठं करत असताना खूप त्रास सहन करावा लागतो. ते बाळ त्यांच्या अंगावर शी करतं, की तेच लहान बाळ आपल्या आई वडिलांना लाथा मारतं, खूप सारा त्रास देत असतं ते बाळ आपल्या आई वडिलांना. परंतु ते लहान असोपर्यंत ते बाळाला आपल्या आई वडील आपल्यासाठी काय करतात हे कळत नाही. परंतु ज्यावेळेस ते बाळ मोठं होतं त्यावेळेस त्याला कळतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं. त्याचप्रमाणे प्रचार करत असताना खूप वेळा ज्या व्यक्तींना आपण भक्त बनवतो त्यांच्याकडून आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. परंतु नंतर ज्यावेळेस ते मोठे भक्त होतात त्यावेळेस त्यांना लक्षात येते की मला भक्तीमध्ये आणून या भक्तांनी माझ्यावर किती कृपा केलेली आहे हे आपल्याला तिथून समजून येते. 5 मिनिटात आपण थांबूया, फक्त 5 मिनिटं वरचे घेतो. पुढचा जो गुण आहे नित्यानंद प्रभूंचा तो आहे अभिमान शून्य. लोकचंदास ठाकूर म्हणतात की
अक्रोध परमानंद नित्यानंद राय, अक्रोध परमानंद नित्यानंद राय, अभिमान शून्य निताय नगरे बेडाय. अभिमान शून्य होते ते, कधी कुठलाही अभिमान त्यांना नव्हता. बघा, मदाईने त्यांच्या डोक्यात मारलं तरी त्यांनी ते सहन केलं. त्यांना कुठलाही अभिमान राहिला नाही की मी इतका मोठा, मी बलरामजी आहे. जे बलरामजी ज्यांनी अनंत शेष आहे, ज्यावेळेस एक रोमहर्षण सूत प्रवचन ते चालू असताना तिथं बलरामजी आले, ते रोमहर्षण सूत उठले नाही तर त्यांना लगेच तिथं त्यांनी बलरामजीने मारलं. आता त्या बलरामच्या डोक्यामध्ये मदाईने एवढी मटकी मारलेली होती फोडून, तरी त्यांनी ते सहन केलं. अभिमान शून्यत्व त्यांचा जो गुण आहे तो आपल्याला तिथून दिसून येतो. आणि याच्यामध्ये मोठेपणा कधी आहे, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये शक्ती असून सुद्धा नम्रता असणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस आपल्या समोर आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती येतो त्यावेळेस आपण नम्रता ही नॅचरली असते. समजा उदाहरण, आपली गाडी चालवतोय, आपली गाडी एखाद्या व्यक्तीला आपली ऍक्सिडेंट झाला आणि तो समोरच्या गाडीचा चालक हा अतिशय धष्टपुष्ट आहे तर आपण नम्रता दाखवतो. परंतु जर तो एकदम बारीक असेल, वीक असेल तर आपण त्याला थोडस ओरडतो वगैरे. परंतु इथं त्यांच्यामध्ये शक्ती होती, जगामध्येपेक्षा कितीतरी हजारो कोटी पटीने जास्त शक्ती असताना सुद्धा त्यांनी ती नम्रता दाखवली. ज्यावेळेस प्रत्येक घरोघरी जाऊन ते नॉक करत होते, दरवाजे वाजवत होते, तर प्रत्येक व्यक्ती त्यांना चांगला रिस्पॉन्स देत नव्हता. आपण कधी कधी बुक डिस्ट्रीब्युशनला जातो आणि दरवाजे वाजवतो, खूप वेळा लोक आपल्याला अतिशय विचित्र नजरेने बघतात. त्यांना वाटतं की सेल्समन आले, आपल्याकडून कोणीतरी पैसे घेण्यासाठी आले, आणि जोरात दरवाजा आपटून टाकतात किंवा आपला अपमान करतात. आपल्याला कधी कधी राग येतो, तुला माहित नाही मी कोण आहे, दरवाजा बंद केला, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी एखाद्या कंपनीचा सीईओ आहे, तुम्हाला असा दरवाजा, तर आपल्याला वाईट वाटतं. परंतु नित्यानंद प्रभू प्रत्येकाचा दरवाजा वाजवत होते. तोंडामध्ये तृण धारण केले, दंते तृण धरी, तोंडात तृण धरणं म्हणजे अतिशय नम्रतेचं लक्षण आहे. ऍक्च्युली आपण तोंडामध्ये तृण धरून भगवंताच्या समोर गेलं पाहिजे, तर भगवंत आपल्या मुखामध्ये तृण धरून हे समोर येत होते, सगळ्यांच्या समोर जात होते आणि सगळ्यांना म्हणत होते की भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. हा त्यांचा फार मोठा गुण आहे. आणि म्हणून लोचन दास ठाकूर एवढंच नाही तर ते कधी कधी भगवंताचं नाव घ्यायला इतकी रिक्वेस्ट करायचे की जमिनीमध्ये लोटपोट व्हायचे, जमिनीवर गोल गोल दंडवत लोटांगण घालायचे जमिनीवर पडून. लोचनदास ठाकूर म्हणतात की येते बली नित्यानंद भूमे गडी जया, सोनार पर्वत जेन धुली ते लोटाया. जसं एखादा पर्वत हा धुळीमध्ये लोटपोट होतोय असं वाटायचं ज्यावेळेस नित्यानंद प्रभू ते जमिनीवर लोटांगण घालायचे, लोकांना गडगड डोळायचे, दातामध्ये तृण धरायचे, विनंती करायचे. इतकं त्यांचा अभिमान शून्यत्वाचा गुण हा नित्यानंद प्रभूंनी दाखवलाय. तो फार मोठा गुण आहे त्यांचा, आणि तोच गुण आपण सुद्धा आपल्या भक्तिमय जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. अभिमान शून्यचा गुण, कुठल्याही प्रकारचा अभिमान आपल्यामध्ये नको. खूप वेळा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा अभिमान निर्माण होतो. आपल्याला पैशाचा अभिमान होतो, आपल्याला आपल्या शक्तीचा अभिमान होतो, आपल्याला आपल्या सौंदर्याचा अभिमान होतो. पण जर नीट विचार केला तर एक दिवस आपली शक्ती आपल्याकडून जाणार आहे, एक दिवस आपले पैसे आपल्यापासून जाणार आहे, आणि आपण किती सुंदर हँडसम असलो तर आपली सुंदरता सुद्धा एक दिवस जाणार आहे, काही शिल्लक राहणार नाही. म्हणून या गोष्टींचा अभिमान आपण करता कामा नये. मत कर माया को अहंकार, मत करो काया को अभिमान, कायागार से काची, कायागार से काची रे जैसे ओसरा मोती, झोंका पवन का लग जाए, झपका पवन का लग जाए, काया धूल हो जासी. तुम्ही सांगितलं की मत कर माया को अहंकार, हे कुठल्या तुमची जी माया आहे सगळी, ही सगळं माया आहे, म्हणजे पॉवर शक्ती, त्याचा तुम्ही अहंकार करू नका, तुमच्या कायाचा अभिमान करू नका. काया गार से काची, एका चिखलाप्रमाणे, चिखलाचं एखादी गोष्ट बनवतो आपण, ती पडली की ती नष्ट होऊन जाते, तसे हे शरीर आहे. काया कार से काची जैसे जैसे ओसरा मोती, एखाद्या कमलाचं पान असतं त्याच्यावर मोती असतात, दवबिंदू असतात, ते सटकन सटकून जातात. तसे आपलं शरीर कधी निष्ठून जाईल, कधी त्याचा मृत्यू येईल माहित नाही, त्याचा आपण अहंकार केला नाही पाहिजे. कधी धूळ जी असते ती एखादा वाऱ्याचा झोका आला तर ती धूळ उडून जाते, तसं हे शरीर सुद्धा हवाचा झोका येते कधी नष्ट होऊन जाईल माहित नाही, त्याचा आपण कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही केला पाहिजे, हे सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा जो गुण आहे फार महत्वाचा तो म्हणजे ऍब्झॉर्प्शन. अनेक सज्ज गुण आहे पण आपल्याकडे वेळ संपलेली आहे. तर की इतके ऍब्झॉर्ब असायचे नित्यानंद प्रभू त्यांच्या कीर्तनामध्ये, भगवंताच्या कीर्तनामध्ये ते
इतके ऍब्झॉर्ब करून टाकायचे स्वतःला, संलग्न होऊन जायचे की एक दिवस एकदा घरी सांगून गेले की मी कीर्तनाला चाललोय, आणि 2 महिन्यानंतर परत आले. इतके ते त्या कीर्तनामध्ये मग्न होऊन जायचे. आपल्यासाठी शक्य आहे का? कधी आपण म्हटलं आपल्या इथे मंदिरामध्ये एकादशीला कीर्तन होतं, एखाद्या एकादशीला गेलो आणि 2 महिन्यानंतर 4 एकादशीनंतर परत आपण आलो, असं शक्य आहे? आपल्याला परत कोणी घरात घेणार नाही. इतके ते मग्न व्हायचे नित्यानंद प्रभू. त्यांच्यातून त्याचा भगवंताच्या कीर्तनामध्ये ते निमग्न असायचे आणि भगवंताच्या लीलांमध्ये सुद्धा ते नेहमी अतिशय ऍब्झॉर्ब असायचे. कधी कधी ते आपल्या मुलांवर जे मित्र होते त्यांच्याबरोबर ज्या लीला करायचे, तर जो रोल त्यांना मिळायचा त्या रोलामध्ये ते इतके ऍब्झॉर्ब होऊन जायचे की एकदा त्यांनी जो लक्ष्मणजीचा रोल केला रामायणचा, की जे युद्ध चालू होतं आणि ज्यावेळेस लक्ष्मण मूर्छित होऊन पडतात, तर ते खरंच नित्यानंद प्रभू लक्ष्मणचा रोल करत होते. आणि लक्ष्मणाचा जी वेळ जी आली ज्यावेळेस लक्ष्मण मूर्छित होऊन पडतात, तर नित्यानंद प्रभू पण बेशुद्ध पडले आणि त्यांच्यामध्ये कुठलेही लाईफ सिम्पटम नव्हते. मग घाबरून त्यांचे आई वडील पळत आले, कोणालाच काही कळत नाही की आता काय करायचं, ते उठायलाच तयार नाही आणि जिवंतपणाचं कुठलंच लक्षण दाखवत नव्हते. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस तिथल्या एकाला मुलाला ते हनुमानचा रोल दिला होता, त्याला ते आठवतं की आता आपल्याला जडीबुटी घेऊन यायची आहे, म्हणजे जडीबुटी घेऊन येतात आणि मग ते तिथे जागे होतात. तो ऍब्झॉर्प्शन आपण त्यांचा गुण समजू शकतो. जसं देशपांडे प्रभूजी, ते पण ड्रामाची प्रॅक्टिस करत असताना त्यांना पण असं वाटतं की आपण त्या रोलमध्ये गेलो पाहिजे, ते सगळ्यांकडून ती प्रॅक्टिस करून घेतात. एकदा मला पण ड्रामामध्ये मी रोल नाही केला, पण त्यांनी मला ते आवाज रेकॉर्डिंगसाठी बोलवलं आणि माझी आवाज द्यायचा होता तो धृतराष्ट्राचा आवाज आहे. आणि समोर त्यांना ते वाटत नव्हतं की तो मी जे बोलतोय ते शब्द त्या प्रकारे धृतराष्ट्राचे असावे असे निघत नाही. ते मला रिक्वेस्ट करत होते की तुम्ही धृतराष्ट्राच्या मूडमध्ये जा. मी मनात विचार केला, एका चांगल्या पात्राच्या मूडमध्ये जाणं ठीक आहे, पण धृतराष्ट्राच्या मूडमध्ये कसं जायचं? नाही नाही, ते मग धृतराष्ट्राच्या मूडमध्ये गेल्यानंतर बरोबर आवाज येईल. आणि मग त्यांनी नंतर मला कॉंग्रॅच्युलेट केलं की तुम्ही धृतराष्ट्राच्या मूडमध्ये चांगलं गेलात आणि चांगला आवाज आला. ते सांगण्याचा उद्देश काय की ते ऍब्झॉर्प्शन हे आहे ते नित्यानंद प्रभू करू शकतात. नित्यानंद प्रभूंचा सेवाभावाचा जो गुण आहे, त्याच्याबद्दल उद्याचा जो टॉपिक आहे नंदतुलाल प्रभूजी, हा सेवाभावाचा जो गुण आहे नित्यानंद प्रभूचा, त्याच्यावर उद्या चर्चा करणार आहे. आता आपली वेळ संपलेली आहे, त्यामुळे इथून पुढेचं जे प्रवचन आहे सेवाभावाचा गुण, एक आदर्श सेवक नित्यानंद प्रभू एक आदर्श सेवक, यावर नंदतुलाल प्रभूजी उद्याचं प्रवचन सुरू करतील. आणखी खूप सारं काही सांगण्यासारखं, पण आपली वेळ संपलेली आहे. पण एक थोडक्यात सेवाभावाबद्दल आपण एक विचार करू शकतो की जी आपल्याला भगवंताची सेवा आहे ती नित्यानंद प्रभूंकडून प्राप्त होते. तो जो सेवा भाव आहे तो सुद्धा नित्यानंद प्रभूंकडून प्राप्त होतो आणि सेवेची जी क्षमता आहे ती सुद्धा नित्यानंद प्रभूंकडून प्राप्त होते. आणि म्हणून आपण भगवान नित्यानंद प्रभूंना प्रार्थना केली पाहिजे की त्यांचा सेवेचा भाव आपल्याला मिळावा, आपल्याला सेवेची क्षमता पण मिळावी आणि सेवा पण मिळावी. हे सगळं आपल्याला नित्यानंद प्रभूंकडून प्राप्त होत असतं. त्यासाठी आजच्या या दिवशी आपण नित्यानंद प्रभूंना प्रार्थना केली पाहिजे की त्यांची कृपा आपल्या जीवनामध्ये नेहमी राहावं. आणि जसं नित्यानंद प्रभूजी बलरामजी आहे, बलरामजीचं जे शस्त्र आहे ते हल आहे, नांगर आहे. तसं एखादा शेतकरी नांगरतो, एखादं जमीन आहे जी नापीक आहे तिला नांगरतो, त्यातलं तृण काढतो, ती जमीन मग नांगरल्यानंतर सुपीक होते, मग त्यामध्ये तो धान्य टाकतो, बीज टाकतो, त्या बीजातून मग वृक्ष तयार होतो. तसं आपलं सुद्धा हृदय एक बंजर आहे, त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष असे खूप सारे गवत उगलेले आहे. तर नित्यानंद प्रभूंनी बलरामजींनी ते आपली जमीन रूपलं हृदय नांगरावं, त्यामध्ये भक्तीचं बीज टाकावं आणि ते भक्तीचं बीज मोठं व्हावं, यासाठी आपण आजच्या दिवशी नित्यानंद प्रभूजींना प्रार्थना करू शकतो. आणि त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि त्यांचे इतके सारे गुणांचे काही अंश आपल्यामध्ये यावं, यासाठी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा, खूप छान लेक्चर झालं प्रभूजी. नित्यानंद प्रभूजींचे खूप सुंदर गुण आपण सांगितले आणि अर्थ पण खूप सुंदर सांगितला. मला एक छोटासा प्रश्न होता की आपण 10 नाम अपराध म्हणतो रोज, आणि त्याच्यामधला 9वा अपराध आहे की श्रद्धारहित व्यक्तींना हरिनामाच्या महिमेचा उपदेश देणे. आणि इथं आपण असं ऐकतो नेहमी की श्री चैतन्य महाप्रभूंचा तो आदेश आहे की जा रे देखो तारे के कृष्ण उपदेश. तर याला नेमकं कसं समजायचं आपण? एक माझा जो समजून सांगतो की एक व्यक्तीला आपण डायरेक्ट कोणालाही व्यक्तीला जाऊन डायरेक्ट म्हणू शकत नाही तुम्ही हरिनाम. कारण त्याचं कारण काय आहे की त्याच्याकडून अपराध होण्याचा चान्स असतो. की तुम्ही एक व्यक्ती आहे ज्याला काही बेसिक अंडरस्टँडिंग नाही आहे,
तर त्याला तुम्ही डायरेक्ट हरिनाम म्हणजे घेण्यासाठी माळ हातात दिली, तुम्ही सांगितलं की तुम्ही जप करा, तर मग तो जपाबद्दल काहीतरी अपशब्द बोलेल, वाईट बोलेल, आणि तो एक आपल्याकडून अपराध होतो की आपण ज्याची पात्रता नाहीये त्याला हरिनाम द्यायला सांगतो. आता ती शुद्धता किंवा ते आता भगवंत होते, त्यांनी ज्यांना पाहिजे त्यांना सगळ्यांना ते सांगितलं आणि त्यांना भक्त बनवलं, ही माझी अंडरस्टँडिंग झाली की म्हणजे ज्यांची श्रद्धा नाही अश्रद्धा व्यक्तीला आपण हरिनाम घेतलं त्यांच्याकडून जो अपराध होऊ शकतो, आणि तोच अपराध त्याचं कारण आपण आहे म्हणून आपल्याकडून अपराध होऊ शकतो.